रिझाईन केलं ते कंटिन्यू लहानपणापासून काम करतो, त्यामुळे कंटिन्यू गाईडचं काम करतो. इथेच राहायला. शिक्षण कमर्शियल आर्टिस्ट झाले. शासनातर्फेच का पर्यटन? हे युनियन आहे आमची. त्यामुळे ते पहिला एमटीडीसी सर्वे असायचा. आता हे किल्ला हा वर्ल्ड हेरिटेज मध्ये जातोय. युनेस्को मध्ये महाराष्ट्रामधले 11 किल्ले जातात. त्यापैकी पन्हागडाचं एक नामांकन आहे. त्यामुळे किल्ल्याचं मेंटेनन्सचं काम इतकी वर्ष गव्हर्नमेंटचं लक्ष नव्हतं, आता मेंटेनन्सचं काम चालू आहे. ही तटबंदी जुनी होती, तटबंदी आता बांधली गेलेली आहे. हे आपले बाकडे केले गेलेले आहेत, हे दरवाजे वगैरे आता केले गेलेले आहेत. चला या लवकर, सांगितलेलं नाही या. पण इथे एवढी वस्ती शक्य आहे का ते हेरिटेज मध्ये जाणं? एवढी वस्ती बांधकाम एवढं झालं. आवड पाहिलं कसं असते आर्टिस्टची ती वेगळीच हे असते. तुम्हाला बघा वेळ नाही मिळत एवढं रोजच्या रोज करायला. सर आले सर. तर बघा हा पण किल्ल्याचा, हे कुठे माईक चालू आहे ना, हा किल्ल्याचा बाले किल्ला. म्हणजे किल्ल्याचा बाले किल्ला म्हणजे काय असतं, किल्ल्यावरती एक छोटा किल्ला, त्याला आसपास आता तुम्हाला लोकवस्ती दिसते, सरकारी कार्यालय, ऑफिसेस, फार्म हाऊस, बंगले, हॉटेल, लॉजिंग असं कोणत्याच गडावरती बघता येत नाही. या पन्हागडावरती आहे. राजांच्या आधीच्या काळात थोडीफार वस्ती होती, आता अजून प्रमाणात लोकवस्ती वाढली गेली आहे. जे आपले कोल्हापूरचे राजे म्हणजे आपले छत्रपती शाहू महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज लोकराजा, या त्यांच्या काळात लोकांना जागा जमीन वाटल्या गेल्या, बक्षीसपत्र इनामी दिल्या गेल्या, वैयक्तिक मालकी झाल्या गेल्या. किल्ला गेला गव्हर्नमेंटकडे, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे, ESI कडे. वैयक्तिक मालकी जागा वेगळ्या, नगरपालिका जागा वेगळ्या, फॉरेस्टची जागा वेगळ्या, आणि ही किल्ल्याची जागा आहे ती ESI कडे येते. आपण हा किल्ल्याचा बाले किल्ला म्हणजे काय, किल्ला सगळा बाहेरून, हा गडाचा एरिया 400 एकराचा, गडाला 8 किलोमीटरची भिंत, आणि त्याच्या आतमध्ये 14 एकराचा बाले किल्ला. त्या काळात राजांचं राहण्याचं ठिकाण, धान्याची कोठारं, शस्त्रसाठा, दारुगोळा, मॅन्युफॅक्चरिंग सगळ्या बाले किल्ल्यामध्ये व्हायचं. आता बाले किल्ला म्हणजे आपल्याला काय वाटतं, महत्वाची जागा, जे राजकारणात पॉलिटिक्स मध्ये ऐकतो, महत्वपूर्ण जागा, सुरक्षित जागा, म्हणजे हा किल्ला, त्यावेळी बाले किल्ला म्हणजे महत्वाची जागा. पण राजांच्या काळात किल्ल्याचा बाले किल्ला म्हणजे धान्याची कोठारं, शस्त्रसाठा, दारुगोळा, मॅन्युफॅक्चरिंग सगळे इथे व्हायचं. हा 400 एकराचा गड आहे. या गडावरती शेती होत नाही, अजून सुद्धा 1 गुंठा शेती दिसणार नाही. शेती गडाच्या पायथ्याला होते. मग त्यावेळी जे शेतकरी लोक असायचे ते धान्य मावळ्यांसाठी गडावरती पाठवायची. तर कर महसूल या रूपात धान्य गडावरती यायचं. आणताना रेड्यांचा वापर करून धान्य गडावरती आणलायचं. आपण पूर्वीच्या काळी शेतीमाला 4था हिस्सा मावळ्यांसाठी धान्य पाठवताना रेड्यांचा वापर किंवा बैलगाडीचा वापर करून धान्य गडावरती यायचं, एका ठिकाणी धान्य जमा व्हायचं आणि ती पोती गडावरती पाठवल्याची. तर त्या आपण ज्या पूलवरून आतमध्ये चालत आलो, जे सिमेंट आपल्याला डांबरीकरणाचा रोड दिसतो, दोन्ही साईडला तुम्हाला खड्डे दिसतील. त्या बाले किल्ल्याला चारी बाजून खंदक होतं, 25 फूट खोल आणि 25 फूट विड्थ होती, जेणेकरून गडावरती त्या शत्रू सैनिक जर प्रवेश केला, त्या बाले किल्ल्यामध्ये प्रवेश केला तर बाले किल्ला हातात गेला म्हणजे पूर्ण किल्ला गेला. तर बाले किल्ल्यामध्ये दुश्मनाला प्रवेश कधी होत नव्हता. तेव्हा बाले किल्ला चारी बाजूने खंदक होतं. ही संरक्षण वॉल आहे. ही आता आणून कोकणातून चिरा मातीमध्ये बांधल्या. पुरुषकाची दगडी वॉल तशी होती. या 14 एकराच्या बाले किल्ल्यामध्ये हे पूर्ण 14 एकराची वॉल होती. याच्यामध्ये धान्याची कोठार, शस्त्रसाठा, दारुगोळा, मॅन्युफॅक्चरिंग इथे होत होतं. राजांचा राजवाडा पण इथे होता. बाहेर खंदक काढलं होतं. त्यामुळे पाणी वेलेली मगरी आणि आदिलशाहीच्या कारकिर्दीत त्याचं नाव होतं अंबरखडा. राजाभाऊच्या काळात किल्ल्याचा बाले किल्ला आणि राजांच्या काळात धान्याची कोठार, मग चारी बाजूने संरक्षण दिलं जातं. पाणी वेलेली मगरी, जेणेकरून शत्रू सैनिक आतमध्ये प्रवेश करू नये, त्यामुळे चारी बाजूने खंदक काढलं होतं. हा किल्ल्याच्या आतमध्ये छोटा किल्ला म्हणजे बाले किल्ला म्हणला. तर आपल्याला ही 3 कोठारे बघायचे आहेत. पण त्या काळची एक म्हण तुम्ही ऐकली असेल, का राजा भोज आणि का गंगोतेले, हे आपण आता म्हणतोय. पण पूर्वीच्या काही लोकांना ज्या म्हण माहित नाही ते कसे म्हणतात, का गंगोतेले और का राजा भोज. पण ती म्हण तशी नाही. राजाभोजच्या काळात गंगोतेलीचं श्रेय मोठं आहे. मग गंगोतेलीच्या नावाची एक लेडीज होती. या गडाचं तटबंदीचे बांधकाम पूर्ण होत नाही. ही तटबंदी सारखी तुटली जाते, उभा केली की पडते, उभा केली की पडते. तर शिलारवंशी राजा भोज हा भोपाळचा होता. त्याला किल्ला बांधायला 60 वर्ष लागली. त्या गडाला पहिलं नाव दिलं तर पन्नग आले. त्या बाले किल्ल्याची तटबंदी बांधत असताना तटबंदी तुटली जायची. तटबंदी उभा केली की सारखी पडते. राजाभोज आसपासच्या गावामध्ये दोंडी पेटवतो. त्याचा गुरु सांगतो त्या पायामध्ये एका स्त्रीचा बळी द्यावा लागेल. तर गडाच्या पायथ्याशी राहणारी व्यक्ती, गडावरती कोणी स्वतःचा बळी द्यायला तयार होत नाही. गडाच्या पायथ्याशी राहणारी व्यक्ती जखुबाई तिली, त्या बाईचं नाव होतं गंगोतिरी. तर गंगोतिरी नावाची लेडीज गडावरती येते. काही लोक म्हणतात ही दंतकथा आहे. दंतकथा लिखित नसते किंवा त्याचा इतिहासावरती विश्वास कोण ठेवत नाही. पण राजाभोजला 60 वर्ष लागली होती हा किल्ला बांधायला. तर त्याच्या काळात ती बाई बळी द्यायला तयार झाली आणि गडावरती आली गेली. बळी देण्याचे प्रकार आता 20-30 वर्षापूर्वी बंद झालेत. पण 1000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राजाभोजच्या काळात बांधकाम होत नाही, ती बाई बळी द्यायला येते. पण राजाभोज म्हणतो तुम्ही अशा हालतमध्ये कसा बळी देणार. ती गरोदर होती, प्रेग्नेंट होती. पहिला तिला छोटी मुलगी होती आणि ती प्रेग्नेंट असल्यामुळे राजाभोजला आठ घालते, माझ्या पोटामध्ये मूल वाढतंय, त्या मुलाचा मला चेहरा बघू द्या, याचा सांभाळ तुम्ही करणार तर मी बळी द्यायला तयार आहे. राजाभोज म्हणतो तुम्हाला जर मुलगा झाला तर त्याचा सांभाळ मी करेन, पुढे जाऊन तो माझ्या काम येईल. पण मुलगी आता जबाबदारी माझ्या हातून होणार नाही. मी राहिलो राजा, माझ्यानंतर मुली, म्हणजे तुझ्यानंतर या मुली जर माझ्याकडे असतील, त्या मुलींचा पुढे माझ्यानंतर सांभाळ कोण करणार, पुढे काही बरं वाईट झालं तर.
त्यासाठी ती बाई म्हणते नशिबात जे असेल ते असेल, गडावरती एवढं सैन्य लोक, मला राहण्या खाण्यासाठी खोली द्या. त्या बाईने ते राहण्या खाण्यासाठी गडावरती एवढं सैन्य लोक, मग राजा बोलला एक कट घातली, मला आता फक्त राहण्या खाण्यासाठी खोली द्या, जे काय होईल ते माझं मी बघून घेईन. मग त्या बाईला त्या राहण्यासाठी खोली बांधली गेली आणि तिला तळघर काढलं होतं, जिच्यावरती जेणेकरून कोणाची सावली पडू नये. तिला जेवणा खाण्यासाठी खिडकी ठेवली आणि 2 महिन्यात डिलिव्हर झाली आणि तिला दुर्दैवाने दुसरी मुलगी झाली. आता करणार काय? राजा भाऊ सरकार राजा माझ्या मुलीचा सांभाळ करू शकत नाही, मग माझ्यानंतर या मुलींचं बघणार कोण? या मुलींचं पुढे जाऊन बरं वाईट व्हायला नको. अत्यंत गरीब घरातली स्त्री होती ती बाई, आपला आणि आपल्या दोन्ही मुलींचा बळी ते घेते आणि किल्ले तटबंदी बांधकाम पूर्ण केले. त्याआधी म्हटलं तर का राजा भोज आणि का गंगोत्री, राजा भोज पेक्षा गंगोत्रीला श्रेष्ठ मानलं जातं. याच्या समोर जो दगड आहे या दगडावर 3 मूर्ती आहेत. तो दगड आपल्याला ठेवलेला दिसतो भिंतीला टेकून. तर गंगा, यमुना आणि सरस्वती. त्या बाईचं नाव होतं गंगा, पहिल्या मुलगीचं नाव होतं यमुना आणि दुसऱ्या मुलगीचं नाव होतं सरस्वती. त्यांचा इथे बळी दिला गेला होता. का राजा भोज आणि का गंगोत्री म्हणी पडले गेले. समोर